दक्षिण मुंबईमधील प्रभादेवीतील नवीन दुमजली पूल उभारणीला विलंब होण्याची शक्यता आहे। पूल वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाहीये। बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर पुलाचं पाडकाम करावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली होती। दक्षिण मुंबईतील प्रभादेवी पुलाचं MMRD कडून नवीन पुलाची बांधकाम करण्यात येणार होतं, मात्र अद्यापही या पुलाचं पाडकाम सुरू झालं नाही। मी सध्या प्रभादेवी त्याच पुलाच्या जागी आहे आणि आपण ह्या ठिकाणी जर बघितलं, हे पाडकाम जे आहे ते फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होतं, मात्र अद्यापही ह्या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली नाही। हा पूल जर आपण बघितला, नरिमन पॉइंट असेल, वर्लीतून अटल बिहारी वाजपेयी असेल, शिवडी तसंच सागरे सेतू अनेक भागाला हा जोडणारा पूल आहे, मात्र ह्या पुलाला पाडकाम अजून सुरू झालं नाही। एकीकडे MMRDचे वरिष्ठ अधिकारी असे सांगत आहे की या पुलाच्या पाडकामाला वाहतूक विभागाने कोणतीही परवानगी दिली नाहीये, त्यामुळे ह्या पुलाच्या पाडकामाला विलंब होत आहे अशी माहिती आपल्यापर्यंत येत आहे। मात्र ह्या पुलाचं पाडकाम कधी होणार, तसंच नवीन पूल कधी बांधलं जाणार ह्याच्याकडे सगळं नागरिकांचं आता लक्ष लागलं आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह महिरज जाधव, TV9 मराठी, मुंबई।